चलिए आगे बढ़ते हैं। क्वेश्चन नंबर 1। हमने ये प्रूव किया था कि हमारे पास कोई भी क्वाड्रिलेटरल अगर है और उस क्वाड्रिलेटरल के एडजेसेंट साइड्स के मिड पॉइंट्स को अगर हम ज्वाइन करते हैं तो जो क्वाड्रिलेटरल बनता है वो पैरेलल होता है। ठीक है, बोर्ड वाला सवाल था, इसको हल किया है, ढंग से कैसे लिखना उसका पीडीएफ में डाल दिया है। ठीक है, इसमें बस थोड़ी सी चीजें मेंशन करनी पड़ती है और कुछ नहीं, जो सॉल्यूशन है उसके अलावा और कुछ नहीं होगा। नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं, क्वेश्चन नंबर 6। ये क्वेश्चन अच्छा है बेटा, इसको मार्क करके रखिए। इसको मार्क करना रिवीजन के टाइम पे, इसको सॉल्व करने वाला। इस क्वेश्चन में क्या दिया है, डी एंड ई डिवाइड साइड्स BC and C of triangle ABC in the ratio 2:3 respectively. Find the position vector of the point. थोड़ा सा मैं ये स्टेटमेंट लिखता हूँ, उसमें एक चीज़ है जो बतानी है मुझे। D and E divides sides BC and CA of triangle ABC. ये थोड़ा सा जरूरी है लिखना, बाकी चीज़ें ठीक है। और जो डिवाइड कर रहा है वो 2:3 रेशो में कर रहा है। In the ratio 2:3 respectively. Find the position vector of the point of intersection of AD and BE. And the ratio in which this point divides AD and BE. ठीक है, इसको लिखिए। Find position vector of the point of intersection of AD and BE and ratio in which this point सर ते 2:3 दोन्ही ह्याला डिवाइड करते का BC आणि CA ला दोघांना पण this point divides AD and BE. हाँ, तेच महत्त्वाचं ते सांगितलं त्याला। बघा काय आहे माहिती काय, या प्रश्नामध्ये एक त्याला सोडवण्याची पद्धत आहे, दुसरा प्रश्न समजून घेणं, दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तुमच्याकडे एक ट्रायंगल दिलेलं आहे ABC, ठीक आहे, एक ट्रायंगल आहे आपल्याकडे ABC। या ट्रायंगलच्या बाबतीत ते काय म्हणतात, D and E divides BC and CA. D पॉइंट कोणाला डिवाइड करतोय, BC ला डिवाइड करतोय, आणि E पॉइंट कोणाला डिवाइड करतोय, CA ला। पण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय समजणं बघा, D आणि E डिवाइड करतोय BC आणि CA ला इन द रेशो 2:3। आता D डिवाइड करतोय BC ला इन द रेशो 2:3, म्हणजे 2 पार्ट इकडे आणि 3 पार्ट इकडे, हा कोणता पॉइंट झाला D। आता D डिवाइड करतोय BC ला, म्हणजे BD कडे असणारे 2 पार्ट आणि DC कडे असणारे 3 पार्ट। पण E डिवाइड करतोय CA ला, E डिवाइड करतोय CA ला 2:3 रेशो मध्ये। बरेचसे मुलं E इकडे देऊन टाकतात आणि याला 2:3 करतात। लक्षात घ्या, E पॉइंट कुठे असणार आहे तुमचा, कुणाला डिवाइड करतोय, E इज डिवाइडिंग CA, म्हणजे तुमचा C सुरुवातीचा पॉइंट आहे, हे नंतरचा 2:3 म्हणजे असं पाहिजे, C कडे 2 पार्ट पाहिजेत आणि A कडे 3 पार्ट पाहिजेत। जर E डिवाइड्स AC म्हणलं असतं तर मग हा पॉइंट बरोबर होता। कळतंय का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा। कारण जर हे चुकलं तर मग पुढे सोडवायला राहतच नाही राहत। मग ज्या वेळेस तुम्हाला एखादा पॉइंट एखाद्या सेगमेंटला डिवाइड करतोय असं दिलेले, त्यावेळेस त्या सेगमेंटचं नाव काय दिलेले, तर तो इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कळतंय का, ज्यावेळेस मी असं म्हणतो की C डिवाइड्स AB इन द रेशो 3:2 आणि C डिवाइड्स BA इन द रेशो 3:2, दोन्ही फरक आहे। कळतंय का, मी जर म्हणतोय की C डिवाइड्स AB इन द रेशो 3:2 तेव्हा इथं C येईल, पण मी म्हणतोय C डिवाइड्स BA इन द रेशो 3:2, त्यावेळेस काय होणार तुमचं C। कळतंय का, तुम्हाला काय दिलेले नाव, कोणता इनिशियल पॉइंट हे कळणं आवश्यक आहे। मी इथं काय दिलं होतं, E डिवाइड्स CA, AC नाही म्हणत आहे ते, E डिवाइड्स CA इन द रेशो 2:3, म्हणून 2 वाला पार्ट इकडे, 3 वाला पार्ट इकडे, 2:3। कळतंय का, हा झाला तुमचा पॉइंट E। आता काय म्हणते ते बघा, D आणि E क्लिअर झालं।
तुम्हाला पोझिशन वेक्टर कुणाचा काढायचा आहे? पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ एडी आणि बी. एडी ला जॉईन करून घेऊया, एडी आणि बी ला जॉईन करून घेऊया, बी. या दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ए बी सी डी ई एफ म्हणूया. सर परपेंडिक्युलर असलं ट्रायंगल ते ये म्हणूया. हां तर 90 डिग्री अँगल आहे त्याचा एडी चा फक्त खाली फॉर्म होणार इथं हां करून तसं नसते रे. ट्रायंगल कोणता आहे? काही बी ट्रायंगल आहे, कसं बी असू शकतं, त्याच्याच काय घेतलं नाही. हा ए काय सांगितलं त्यांनी? एडी आणि बीई. एडी आणि बी चा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याचा काय काढायचं आहे? पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ एडी आणि बी and the ratio in which the point divides AD आणि B. तो जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याचा पोझिशन वेक्टर तर काढायचाच आहे, पण त्याच्या सोबतच हा पॉइंट AD ला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतोय आणि B ला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतोय हे सुद्धा तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. कळतंय? मग आता या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करणार? तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा पोझिशन वेक्टर्स ऑफ ए बी सी ई डी एम याचे पोझिशन वेक्टर्स काय असणार आहेत? याचा पोझिशन वेक्टर ए बार, याचा पोझिशन वेक्टर ई बार, याचा पोझिशन वेक्टर सी बार, याचा पोझिशन वेक्टर डी बार, याचा एम बार आणि याचा बी बार. इतना क्लियर है? ये हमने नोटेशन दे दी, ये पोझिशन वेक्टर्स है. अब कौन किसको डिवाइड कर रहा है? बी डिवाइड कर रहा है इंटरनली बीसी को इन द रेशियो 2:3. तो बाय सेक्शन फॉर्मूला फॉर इंटरनल डिवीजन डी बार इज इक्वल टू क्या रहेगा मेरे पास? 2c बार प्लस 3b बार डिवाइडेड बाय 5. तो इसको मैं क्या लिख सकता हूँ? 5d बार इज इक्वल टू 2c बार प्लस 3b बार. फिर e डिवाइड कर रहा है ca को in the ratio 2:3. ये लिखना होता है. Here C divides segment CA in the ratio 2:3. Therefore, by section formula for internal division, we have E bar position vector of E. That is E bar is equals to M is to N 2A bar plus 3C bar. 2A bar plus 3C bar divided by 5E bar आएगा 2A bar plus 3C bar. सवाल ये है डी डी जो एम जो पॉइंट है. हाँ बेटा उसको पूछो, मुझे पूछो, कई था नहीं. सर 3a बार होणार म्हणजे सर y म्हणजे 2a बार कसं आला ते सांगा. देखो सी ए है, ये यहाँ पर सी ए निकालता हूँ, ठीक है. ये जो साइड है इसको मैंने हॉरिजॉन्टली लिखा. अब इस सी ए को कौन डिवाइड कर रहा है? ई. कैसे डिवाइड कर रहा है? इंटरनली इन द रेशियो 2:3. तो ये पॉइंट कहीं यहाँ पर होगा, मतलब इसके 5 इक्वल पार्ट करने के बाद 2:3 मतलब 2 + 3 5 इक्वल पार्ट. उसमें से 2 पार्ट एक साइड में, 3 पार्ट दूसरे साइड में. कौन कर रहा है? वो ई कर रहा है. ई क्या कर रहा है? सी ए के 2 पार्ट्स एक साइड में, 3 पार्ट, 5 इक्वल पार्ट होंगे टोटल. उसमें से 2 पार्ट एक साइड में, 3 पार्ट. तो ये हो गया. तो रेशियो क्या है? 2:3. तो ये जो इंटरनली डिवाइड कर रहा होता है पॉइंट, उसका पोजीशन वेक्टर कैसे लिखा जाता है? ई बार इज इक्वल टू, ये m is to n है तो m into this, इसका पोजीशन वेक्टर है 2a बार प्लस 3 into c बार डिवाइडेड बाय 2 प्लस 3. नहीं समझे? सेक्शन फॉर्मूला फॉर इंटरनल डिवीजन, ठीक है. अब ये हो गया आपका. अब बेटा इसमें c बार है, हाँ सर. इसमें भी c बार है. तो हमारे पास एक ही तरीका, देखो होता क्या है कि मुझे ये फाइंड आउट करना है कि m जो पॉइंट है वो AD को किस रेशो में डिवाइड कर रहा है और m जो पॉइंट है वो B को किस रेशो में डिवाइड कर रहा है. तो अगर m डिवाइड करता है, m तो डिवाइड कर ही रहा है AD को, तो m का पोजीशन वेक्टर m बार है. मान लेते थोड़ी देर के लिए कुछ m is to n में डिवाइड कर रहा है. तो m बार इज नथिंग बट क्या होगा? ma बार प्लस nd बार डिवाइडेड बाय m प्लस n आएगा ना. इस तरीके से आएगा. इन शॉर्ट मैं ये कहना चाह रहा हूँ कि जब आप इसका पोजीशन वेक्टर लिखेंगे m बार, तो वो किस टर्म्स में आएगा? इसके पोजीशन वेक्टर इसके पोजीशन वेक्टर के टर्म्स में आएगा ना. अरे हाँ सर. हां सर. मला जर पोजीशन वेक्टर लिहायचं m बार,
तो मैं कैसे लिखूंगा दिस इनटू दिस इसका पोजीशन वेक्टर दिस इनटू दिस इथंच बघा ना तुम्ही डी बारचा पोजीशन वेक्टर लिहिता तर बी बार सी बारच्या फॉर्म मध्ये आलाय की नाही मग एम बार हा जो पोजीशन वेक्टर आहे तो डी बार आणि ए बारच्या फॉर्म मध्ये येईल का नाही हो सर. कळतंय का हो सर. मग इथं बघा हा 5 डी बार आहे या 3 बारला मी लेफ्टला घेऊन आलो आणि 2 सी बार राहिलं इकडे सर इकडे हाँ फिर यहाँ पर 5 ई बार है -2 ए बार इज इक्वल टू 3 सी बार है दोनों इक्वेशंस में आपको राइट हैंड साइड में सी सी बार दिख रहा है बस उनके कोएफिशिएंट जो सेम नहीं है कर सकते हैं कैसे इधर भेज देंगे डिवाइड कर देंगे. अरे सी बार नहीं ना फिर एक करना पड़ेगा इस टाइप में मग कोणी भी सांगा मला इथं लक्ष देणं आवश्यक आहे का मोबाईल मध्ये बोलणं आवश्यक आहे इथं लक्ष देणं. येड्यांना बी कळायले म्हणजे येड्यांना म्हणजे कोणी बी सांगेल मोबाईल शिकवत असताना इथं लक्ष देणं गरजेचं आहे का मोबाईलमध्ये हे तुम्हाला नाही माहिती मी पण आता अब रहने दो उस पेन को वैसे रहने दो थोड़ी देर के लिए पेन गिराता है कोई कुछ करता है कुछ येडे होते हैं. अरे नाही रे तुम्ही सर ऐका मी डिवाइड करतो नाही. ए मातोळे मला काय करायचंय राईट हँड साइड सेम आणायची दोघांची जेणेकरून मी त्यांच्या लेफ्ट हँड साइडला इक्वेट करू शकतो मल्टिप्लाय करू शकतो किंवा डिवाइड करू शकतो. चल याला 3 ने मल्टिप्लाय करा याला 3 ने मल्टिप्लाय करा ना सर डायरेक्ट डिवाइड करू ना आपण तीनला एका पडतो. कळतंय का त्याचं कारण सांगतो मी की डिवाइड का नाही करू शकत इथं बघ पहिले इथेच बघतो. 5 डी बार माइनस 3 डी बार इज इक्वल टू क्या आया 6 डी बार और यहाँ पर आपको क्या मिल रहा है 5 ई बार माइनस 2 ए बार इज इक्वल टू 6 बार स्केलर इज मल्टीप्लाइड टू वेक्टर चल सकता है ठीक है सर पूर्ण सर पूर्ण इक्वेशन ला मल्टिप्लाय तो करतो. पूर्ण को करना है ना ये हां ये येडे कोण करणार. 15 डी बार माइनस 9 डी बार मी तरी म्हणून काहीतरी राहिलं पार्दुंदा. सर चार मी सांगितलं चार. तो इसको बोलेंगे 1 इसको बोलेंगे 2 तो फ्रॉम 1 एंड 2 क्या मिल रहा है आपको 15 डी बार माइनस 9 बी बार 9 डी बार इज इक्वल टू 10 ई बार माइनस ठीक है हाँ तो मतलब ये है कि हाँ, ठीक है ये भी सही था क्या बोला आपने बाद में वही आने वाला है तो ये इससे अच्छा है कि मल्टीप्लाई करें 5 डी बार माइनस 3 बी बार डिवाइडेड बाय 2 लिख सकते हैं तो सी बार बचेगा ठीक है और 5 ई बार माइनस 2 ए बार डिवाइडेड बाय 3 बचेगा तो सी बार बचेगा तो ये दोनों इक्वल हो जाएंगे दोनों तरफ सी बार है तो दिस इम्प्लाइज 5 डी बार जी बी बार डिवाइडेड बाय 2 इज नथिंग बट माइनस 2 ए बार डिवाइडेड बाय 3 तो आप ये देख पा रहे हो हाँ सर इसको ए वाली इसको 5 डी बार माइनस 3 बी बार है तो 2 को लिख सकते हो 5 माइनस 3 ठीक है और इसको क्या लिख सकते हो 5 माइनस 2 minus 5. ये गड़बड़ हो गई सर आलाय ना सर तर ते ए बारचं नाही का सर ए बारला इकडे पाठवून द्या ना अरे सर -2 plus 3. नाही लक्षात घ्या आपल्याला m डिवाइड करतो ad ला हां हां तर a बार आणि d बार सोबत पाहिजेत आपल्याला हा तर सर ते कळतंय का
ए बार आणि डी बार काय पाहिजे सोबत. सोबत पाहिजे. तर मग मी काय करू शकतो, याच्यामुळे आपल्याला हे करणं होतं माहिती आहे का, अल्टिमेटली 7 येणार, 6च येणार आहे, 6च येणार आहे. ठीक आहे. तर ए बार आणि डी बार नाही, तसं नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. आता बघा काय करतो, 5 डी बार बाय 2 बार मायनस 2 ए बार बाय इज इक्वल टू 5 ई बार Sir, by plus 3 3 bar. plus Plus 2a प्लस होईल ना plus सर? होईल sir. या 5 डी बार बाय 2 प्लस 2 ए बार बाय 3 5 ई बार बाय 3. प्लस आता अल्टिमेटली हे मल्टिप्लाइडच होणार आहे, कारण तुम्हाला डिनॉमिनेटर एक आणावं लागेल. तर काय होईल रे, इथं बघा, 3 15 डी बार 4 प्लस 4 ए बार डिवाइडेड बाय 6 6 which is equals to 10 e bar 9 b bar divided by 6 6 cancel हो जाएगा. so वापस से वही आ गया जो 50 वाला है. सुरू तिथून ते किती टाकू सर? सर बरोबर आहे. आणि डी बार निघा तो ठीक है ना, इन दोनों को हटा देते हैं, हटा दिए. मतलब यहाँ पर देना ही है. हाँ, हाँ सर. तो 6 से मल्टीप्लाई किया दोनों इक्वेशंस को, तो आपके पास बचा ये. अब क्या करते हैं, हमें क्या चाहिए, इन दोनों का एडिशन नीचे चाहिए, क्योंकि ये एम डी बार प्लस एन ए बार हो गया ना, तो आप दोनों तरफ 19 से डिवाइड करते हैं, कर सकते हैं इक्वेशन के अंदर. हाँ सर. तो क्या मिलेगा, 15 डी बार प्लस 4 ए बार डिवाइडेड बाय 15 प्लस 4 which is equal to 10 e बार प्लस 9 b बार डिवाइडेड बाय 10 प्लस 9. यस सर. अब इसको देखने के बाद क्या समझ में आ रहा है, ये क्या है, ये किस वेक्टर का, एम ये किस पॉइंट का पोजीशन वेक्टर है. तो आप देखिए 15:4 में एक पॉइंट है जो एडी बार को, ई बार और ए बार है मतलब एडी बार, तो एडी बार को m पॉइंट 15:4 में डिवाइड कर रहा है. अब क्योंकि एडी को कर रहा है तो इसका मतलब इधर 15 वाला पार्ट रहेगा और इधर 4 वाला रहेगा. समझ आ रही बात है, कसं आहे का, इकडे बघा, हे काय m d बार प्लस n a बार डिवाइडेड बाय n प्लस n आहे की नाही, म्हणजे तो पॉइंट कोणता, एडी वरती एकच तो पॉइंट आहे m, कळतंय का. हो सर. मग हियर m डिवाइड्स ad बार internally in the ratio 15:4. 15:4 since from LHS and m divides e bar म्हणजे b बार internally in the ratio 10:9. 10:9. आता बघा नाव काय दिलं, b बार, म्हणजे इकडे 10 आणि इकडे 9. कळतंय. मग आपल्याला काय पाहिजे रे, पोझिशन वेक्टर पाहिजे. पोझिशन वेक्टर पाहिजे की नाही. एम चा. मग m चा हा पण पोझिशन वेक्टर आणि हा पण पोझिशन वेक्टर आहे, कारण आपण काय करत असतो, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन आहेच कशासाठी, जो पॉइंट इंटरनली डिवाइड करतो त्याचा पोझिशन वेक्टरच तर आपण फाइंड आउट करत असतो ना. व्हॉट इज एम बी बार प्लस एन ए बार डिवाइडेड बाय एन प्लस एन. अरे पोझिशन वेक्टर. स्वीट पोझिशन पोटॅटो, वेक्टर ऑफ एबी बार. स्वीट पोटॅटो, मला सांग, ए बी ला सी इंटरनल डिवाइड करतोय इन द रेशो m:n. मी काय लिहित असतो रे, सी बार इज इक्वल्स टू एम बी बार प्लस एन ए बार डिवाइडेड एन प्लस एन. मी असं लिहितो म्हणजे मी काय फाइंड आउट करतोय, जो पॉइंट इंटरनल डिवाइड करतोय त्याचा पोझिशन वेक्टर असतो ना तो. हो सर. मग हा कोण आहे, m चा पोझिशन वेक्टर आहे. हां. हा कोण आहे, m चा पोझिशन वेक्टर आहे. हे दोघे पोझिशन वेक्टर आहेत ना. तुम्ही m एडी ला बी ला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करते ते लिहिलं. आता गोष्ट करूया पोझिशन वेक्टरची.
तू मित्रच काय तेच मला तुला मार्केट आले आल्यापासून अरे शांत बस त्याला आपण देतोय घडी मार्केटमध्ये झाला माझं डायरेक्ट डिच्चू माझं असं की फक्त तिकडं सोबत इकडे आले की आपल्या आपल्या वेगळे मित्र झाले ना बघ भांडायला व्हायचं तो बरं आहे ना भाऊ आरामात बस एक तर अभ्यास परीक्षेत नाव घाले रेकॉर्डिंग नाही पाहिल्या आता याच्याकडे पाहिलं तर मला क्लिअर कट काय बरं काय याला वाटत राहिले या माणूस काय करायला काय नको उगाच वरती खाली अक्षर लिहितो वरती रेषा लिहितो पाय हो पाय तू त्याकडे पाहू नको तिकडे नाव पोझिशन वेक्टर ऑफ एम इज कोणी त्या दोन्ही पैकी आहे कोणतं लिहितं हे पहिलं 15 b bar प्लस 4a divided by 19 बरोबर आहे हा पोझिशन वेक्टर आहे तसंच तुम्ही याला a बार b बार c बारच्या फॉर्म मध्ये लिहू शकता बाय युजिंग दिस तुमच्याकडे d बार म्हणजे काय माहिती ना ह्या d बारची व्हॅल्यू तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता कळतंय का मग that is 15 b बार म्हणजे काय रे 2c बार प्लस 3b बार डिवाइडेड बाय 5 प्लस 4 टाइम्स a बार डिवाइडेड बाय सो a बार किती काढली a बार ची काय a बार आहेच आहे ना b बार ला इन टर्म्स ऑफ b बार c बार लिहितो मी कळतंय का लक्षात येते का म्हणजे तुम्ही हे बघा तुम्ही याचा पोझिशन वेक्टर लिहिताय m चा तर इट इज बेटर टू राइट इन टर्म्स ऑफ a b c कारण हे दोघं जण ऍक्च्युअली या दोन साइड्सला इंटरनल डिवाइड करत आहे हे पण आन्सर बरोबर आहे पण ऑप्शन जर असतील बोर्ड मध्ये इथपर्यंत लिहिलं तरी बरोबर राहील आणि ज्याला काहीच कळत नाही ज्या टीचरला जे फक्त आन्सर शीट कोण चेक करतं ते अर्धा एक मार्क आपण तुमचा त्याला कळलं नाही ही गोष्ट सेमच आहे पण ऑप्शन मध्ये जर a बार b बार c बारच्या फॉर्म मध्ये दिला असेल तर d बारची व्हॅल्यू टाकावी लागेल जर तुम्ही हा पोझिशन वेक्टर घेतला m चा तर तुम्हाला e बारची व्हॅल्यू टाकावी लागेल कळतंय का मग हे काय 6c बार प्लस 9b बार प्लस 4a बार डिवाइडेड बाय 19 दिस इज द पोझिशन वेक्टर दिला पण नाही आन्सर फक्त त्यांनी रेशिओ हां तर त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलंय ना दिला नाही फक्त रेशिओ दिला असं पोझिशन वेक्टर अरे काय सांगितलं ना पोझिशन वेक्टर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायला पोझिशन वेक्टर काय झालं मग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ AD and B so this is the position vector of point M एकच करायचं नसेल कोणतं पण कोणतं ते आता दोन आले हे आपल्याला तरी केलं एकच तरी सेमच येणार बोर्डामध्ये एकच कोणतं बी करायचं. एकच a बार b बार c बारच्या फॉर्म मध्ये पोझिशन ठीक आहे ये बघ एक्सरसाइज संपूर्ण स्केलर प्रोडक्ट करूया चालू हां हा बेटा नेक्स्ट क्वेश्चन है बिल्कुल ज्योमेट्रिकल क्वेश्चन है की प्रूव दैट मीडियन ऑफ अ ट्रॅपेझियम काय प्रूव करायचं सांगितलं दुसऱ्या क्वेश्चन मध्ये मीडियन ऑफ अ ट्रॅपेझियम is parallel to the parallel sides of the trapezium and its length is half of the sum of the lengths of the parallel sides बघा हे तुम्ही ज्योमेट्री मध्ये प्रूव केलं असं सर, म्हणलं ते रिएक्शन बाकी प्रूफ डायरेक्ट quadrilateral is a parallel. हो 7th बाकी आहे ठीक आहे 7 ए 7 मध्ये काय करायचं आहे प्रूव दैट क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल का If parallel क्वाड्रिलॅटरल is a इज पॅरलल का इफ एंड ओनली if and only It's its diagonal bisects its diagonal bisect each other बघा लक्षात घ्या if and only फॉर स्टेटमेंट आहे म्हणजे कॉन्व्हर्सली सुद्धा प्रूव्ह करणं गरजेचं आहे स्टेटमेंट काय दिलेले आहे की कुठलाही क्वाड्रिलॅटरल हा पॅरलल तेव्हाच असू शकतो if and only जर डायगोनल्स ते एकमेकांना बायसेक्ट करत असेल मग दोन पार्ट मध्ये थेरमचं प्रूफ द्यायचं पहिल्या पार्ट मध्ये हे तुमचं अझम्पशन असणार आहे की क्वाड्रिलॅटरल पॅरललोग्राम आहे तर त्याचे डायगोनल बायसेक्ट करतात कॉन्व्हर्सली मध्ये तुम्ही अझ्युम करणार की एक क्वाड्रिलॅटरल आहे त्याचे डायगोनल बायसेक्ट करतात तर तो क्वाड्रिलॅटरल पॅरललोग्राम कळतंय का इफ अँड ओनली मध्ये दोन पार्ट असतात इफ अँड ओनली इफचा पहिल्याचा पार्ट अझ्युम करायचा गिवन समजायचा आणि दुसरा पार्ट प्रूव्ह करायचा
कॉन्व्हर्सली मध्ये काय करायचं, Second part given. सेकंड पार्ट गिवन समजायचं आणि फर्स्ट पार्ट प्रूव्ह करायचं. मग आपण काय म्हणणार, लेट क्वाड्रिलॅटरल ABCD बी हे पॅरलेलोग्राम. क्वाड्रिलॅटरल ABCD काय आहे, पॅरलेलोग्राम आहे समजा. मग पॅरलेलोग्राम आहे तर पॅरलेलोग्राम काढूयात ABCD. मग प्रूव्ह काय करायचं, ह्याचे जे डायगोनल्स आहेत हे दुसऱ्यांना काय करतात, बायसेक्ट करतात. पॉईंट M घेऊया. व्हॉट इज टू प्रूव्ह दॅट M bisects both diagonals. बरोबर आहे. मग सगळ्यांचे पोझिशन वेक्टर्स काय राहणार, A बार, B बार, M बार, B बार, C बार. आपल्याजवळ काय आहे, क्वाड्रिलॅटरल ABCD आपल्यासाठी काय आहे, पॅरलेलोग्राम आहे. बरोबर आहे. मग जर क्वाड्रिलॅटरल ABCD आपल्यासाठी पॅरलेलोग्राम आहे तर आपण काय करू शकतो, अपोजिट साइड्स पॅरलल करू शकतो. हा? बरोबर आहे. इनफॅक्ट जर मी वेक्टर्सच्या भाषेत बोलायचं झालं तर मी लिहू शकतो की AB बार इज इक्वल टू BC बार, कारण मॅग्निट्यूड वर सेम इन डायरेक्शन सेम आहे. किंवा तुम्ही घेऊ शकता AD बार इज इक्वल टू BC बार, काही घ्या. समजा तुम्ही घेतलं AD बार इज इक्वल टू BC बार. ठीक आहे. सिन्स ABCD इज अ पॅरलेलोग्राम वेक्टरच्या भाषेत. मग D बार मायनस A बार पोझिशन वेक्टर्स इज नथिंग बट C बार मायनस A बार. बरोबर आहे. मला काय करायचं आहे, M डिवाइड्स AC. M डिवाइड्स AC. बरोबर आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तो मिड पॉइंट आहे तरच हे बायसेक्ट करतील ना. ह्या दोन डायगोनलचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा मिड पॉइंट आला तर विषय संपला. M डिवाइड्स AC म्हणलेस ना तर A आणि C एका साइडला पाहिजे आणि M डिवाइड्स BD म्हणलं तर B आणि D एका साइडला पाहिजे. मग B बार ला इकडे घेऊन गेलो तर D बार प्लस B बार इज इक्वल टू A बार प्लस C बार. आता डिवाइड बाय 2. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार, D बार प्लस B बार डिवाइडेड बाय 2 इज नथिंग बट A बार प्लस C बार डिवाइडेड बाय 2. नाउ व्हाट इज दिस, दिस इज व्हाट, दिस इज मिड पॉइंट फॉर्म्युला. तर D बार प्लस B बार, D बार प्लस B बार डिवाइडेड बाय 2 म्हणजे काय, पॉइंट M पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे. ठीक आहे, कळतंय का. तर पोझिशन वेक्टर पण म्हणू शकतो आपण, पोझिशन वेक्टर पण म्हणू शकतो मी आमचं. हो ना, माहिती आहे मला. दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ M आणि दिस इज आल्सो पोझिशन वेक्टर ऑफ M. कळतंय का. सो ते जे आहे ते काय इम्प्लाइज करते, M bisects AC AC बार and BD बार. AC बार म्हणण्यापेक्षा CA बार म्हणूया, काही म्हणलं तरी चालतं. ठीक आहे. AC बार प्लस BD बार and this implies diagonal bisects each other. हे तुम्ही काय प्रूव्ह केलं रे, की ज्यावेळेस क्वाड्रिलॅटरल ABCD हा पॅरलेलोग्राम आहे हे अझम्पशन होतं आणि प्रूव्ह केलं की डायगोनल बायसेक्ट. कॉन्व्हर्सली तुमच्याकडे काय असणार आहे, Diagonal to bisect each other. लेट diagonals Bisects each other. AC and BD bisects Each other. So that there are parallel. अरे Show that this is parallel. This is the parallel. Yeah. बेहता ही जा रहा है. So that is कंट्रोलच नाही राहिले हे बोलतच चाललं ते. कॉन्व्हर्सली मध्ये काय आपल्याजवळ डायगोनल्स काय आहेत, Bisect Bisect. करता डायगोनल्स एसएमपीडी बायसेक्ट होईल. मग जर हे दोघं एकमेकांना बायसेक्ट करतायत, कोणत्या पॉइंट मध्ये करताय, एम पॉइंट मध्ये बायसेक्ट इच अदर ऍट पॉइंट एम. देन आपण AC वर BD वर म्हणत नाही वेक्टर पोझिशन. हां. सो देन बाय मिड पॉइंट फॉर्म्युला D vector plus D vector. काय म्हणलं रे. D bar plus D bar by 2. देन बाय
मिड पॉइंट फॉर्म्युला काय लिहू शकता तुम्ही ए बार प्लस सी बार डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू बी बार प्लस डिवाइडेड बाय डायरेक्टली लिहिलं म्हणजे एम बार इज इक्वल टू ए बार प्लस सी बार डिवाइडेड बाय 2 एम बार इज इक्वल टू बी बार प्लस डिवाइडेड बाय 2 दोनों को इक्वल कर सकते हैं हाँ सर ठीक है तो 2 2 उड़ गए काय उड़ गए Cancel. Cancel. मला विलिगेट म्हणायचं होतं पण उड गए That's right. ए बार प्लस सी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए चेतन काय चाललं तू तू त्याच्याकडे नको लक्ष देऊ इकडे बघ ते किती भारी पाहिजे की मला असं करतो मला आज आला करतो तो पहा तू काय करतोय थोड्या वेळासाठी तर मी बी कन्फ्युज झालो मला वाटलं हा मला आता त्याला रागवायला पाहिजे कारण हा दाखवून देतो की हा समर्थ विद्यार्थी मोबाईल पाहतो नाही अरे भाऊ एक तर आउट ऑफ कव्हरेज एरिया जाऊन बसलाय तिकडे रेंज डाऊट्स तिकडे काय माहिती तर इकडे बघा आपल्याला काय प्रूव्ह करायचं हा पॅरललोग्राम आहे म्हणजे अपोजिट साइड्स ज्या आहेत Step parallel. त्या पॅरलल आणि मॅग्निट्यूड सेम असेल पाहिजे एक मग काय होईल एडी बार आहे बरोबर आहे एडी बार आहे ए ला मी इकडे घेऊन जातो बी ला इकडे घेऊन येतो म्हणजे सी बार मायनस बी बार इज इक्वल टू डी बार मायनस ए बार A bar. सी बार मायनस बी बार काय असतो बीसी बार दिस इज नथिंग बट एडी बार मग बीसी बार आणि एडी बार दोन्ही इक्वल येतात दोन्ही वेक्टर इक्वल येतात म्हणजे ते पॅरलल असतील मॅग्निट्यूड बी सेम असेल सो दिस इम्प्लाइज similarly we can prove that असं बोलू शकतो मी similarly we can prove that AB bar is equals to BC bar and hence The given. and hence quadrilateral ABCD is म्हणजे याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की मॅग्निट्यूड सेम आहे ऑपोजिट साइड्स पॅरलल आहेत दोन वेक्टर्स आहेत म्हणजे हे ते मी पाठवलेलं की ते पाहून घ्या याच्यामध्ये थोडंसं लिहिलं तर तुमचा आन्सर पूर्ण होऊन जातो कळलं का इफ अँड ओनली काय रे चला बेटा हा लक्षात घ्या शेवटचा प्रश्न सर हे एवढे जॉमेट्रिकल प्रश्न त्याच्यानंतर सगळे आपले साधे प्रश्न आहेत आणि याच्यानंतर तर डायरेक्ट प्रोडक्ट वगैरे चालू होते स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स त्याच्यानंतर फाइंडिंग अँगल बिटवीन वेक्टर प्रोजेक्शन्स डायरेक्शन अँगल डायरेक्शन कोसाइन्स हे सगळे कॉन्सेप्ट चालू होतात सरळ सरळ फॉर्म्युले इथून पुढे चालू होणार आहेत त्यानंतर क्वेश्चन होणार आहेत हा जो क्वेश्चन नंबर 8 आहे ना तुम्हाला काय प्रूव्ह करायचं जे तुम्ही पहिले जॉमेट्री मध्ये केलेले की तुमच्याकडे एक ट्रॅपेझियम आहे एवढा तुमच्याकडे एक ट्रॅपेझियम आहे हे जाणार आहे हा ट्रॅपेझियम आहे तुमच्याकडे ABC D One pair opposite side. E F बघा त्यांनी काय म्हटलेले आहे ते लक्षात घ्या क्वेश्चन मध्ये तुमच्याकडे एक ट्रॅपेझियम आहे आणि त्या ट्रॅपेझियम मध्ये ज्या नॉन पॅरलल साइड्स आहेत त्यांच्या जर मिड पॉइंटला तुम्ही जॉईन केलं बरोबर आहे तर ती जी तुम्हाला वेक्टर भेटतोय किंवा सेगमेंट भेटतीये दॅट इज पॅरलल टू दीस टू साइड्स अँड दॅट इज हाफ ऑफ द BC. हाफ ऑफ द Not parallel sides. नाही parallel side. अरे ऐके हाफ ऑफ द ऍडिशन ऑफ दीस टू साइड्स कळतंय का असं जण वाचा व्हॉट इज नॉट टू हाँ सर. सम ऑफ द पैरेलल साइड हाफ ऑफ द सम ऑफ द पैरेलल साइड अब इसको आपने 10th के अंदर ज्योमेट्री में या 9th के अंदर सॉल्व किया है इसके ऊपर क्वेश्चन भी देखिए लेकिन अभी हम लोग क्या करने वाले हैं अभी हम इसको वेक्टर मेथड से प्रूव करने वाले हैं क्या प्रूव करेंगे अब गिवन क्या है गिवन है कि E and F are mid points सही है हाँ. मिड पॉइंट्स ऑफ AB AB and BC ठीक है और इनके पोजीशन वेक्टर्स बताने की जरूरत है क्या नहीं. ठीक है ये इनके पोजीशन वेक्टर्स है तो E बार और ये हो गया B बार सर AB and BC equal है ना? किस खुशी में तो trapezium है ना? हे विदाउट त्याच्यात जो मला एक प्रॉपर्टी माहिती आहे जॉमेट्री आधी विसरलो मी कॉल शिकवत होतो सर आम्ही सांगतो ना. काही गरज नाही पण खूपच कोणकडे मी काय जायचं अरे E is midpoint of this
तो बाय मिड पॉइंट फॉर्मूला व्हाट वी हैव E bar is equals to A A bar bar plus plus B B bar bar by by 2. 2 and F bar is equals B to bar plus C C bar bar plus C C bar bar by by 2. 2. ठीक है। अब प्रूव क्या करना है हमें कि भाई साहब ये AD बार और BC बार तो पैरेलल होती है ट्रेपेजियम में। प्रूव करना है कि EF बार इज पैरेलल टू बोथ ऑफ दिस। अब मुझे आप बताइए क्योंकि ये ट्रेपेजियम है तो हमारे पास क्या है, क्योंकि ये ट्रेपेजियम है तो वी हैव AD बार इज इक्वल्स टू लैम्बडा टाइम्स BC बार। बोल सकता हूँ मैं अगर दो वेक्टर्स पैरेलल होते हैं कोलिनियर होते हैं तो एक को दूसरे के स्केलर मल्टीप्लिकेशन के फॉर्म में लिखा जा सकता है। दिस वाज द फर्स्ट थ्योरम व्हाट वी हैव सीन। यस सर। अगर दो वेक्टर्स कोलिनियर है या फिर पैरेलल है तो एक को दूसरे के स्केलर मल्टीप्लिकेशन के फॉर्म में लिखा जा सकता है। A बार इज इक्वल्स टू लैम्बडा B बार। एक का दूसरे से पट्टी नहीं लेते हैं क्या, लिखा सर। कोलिनियर है तो लिख सकते हैं एक को दूसरे के स्केलर मल्टीप्लिकेशन के फॉर्म में। हो सर। तो अब मुझे ये प्रूव करना है कि EF बार जो है वो इनको पैरेलल है। तो मैं कैसे कर सकता हूँ इसको, अगर मैं EF बार को इसके मल्टीप्लिकेशन के फॉर्म में ला सका तो काम खत्म हो गया। अगर मैं EF बार को इन दोनों में से किसी के भी स्केलर मल्टीप्लिकेशन के फॉर्म में लाया तो बात खत्म हुई कि नहीं? हां बरमाला एक सांगा तुम्हाला AD बार प्लस BC बारचे ते हाफ दाखवायचे। मग हे जे तुम्हाला भेटलेले हे का बरं, सिंस AD बार इज पैरेलल टू BC बार, ये रीजन है इसका। अब मुझे आप बताइए अगर मैं दोनों तरफ सेम वेक्टर ऐड करता हूं तो कोई दिक्कत होगी? कुछ भी नहीं। कर सकता हूं मैं ये, दोनों तरफ मैंने BC बार ऐड कर दिया। अब मैं क्या कर रहा हूं, AD बार प्लस BC बार इज इक्वल टू लैम्बडा प्लस 1 इनटू BC बार लिखो। अभी सिर्फ इतना, ये ऐसा क्यों किया अभी समझेंगे हम। हाँ। ठीक है, बस ये तो समझ में आया ना कि ये पैरेलल है और BC बार ऐड कर सकते हैं। ऐसा क्यों किया अभी समझ में आएगा आपको। देखिए अब मुझे आप बताइए कि BC को बार इक्वल टू अल्फा टाइम्स EF बार। क्या BC बार इक्वल टू अल्फा टाइम्स EF बार। क्यों? ते पैरेलल आहे ना त्यांची हे सोबत सारखं राहिले ना। अरे बाबा हे तर दाखवायचं ना, वही तो दिखाना है। हाँ बेटा, हाँ आपने एक बहुत इंपॉर्टेंट बात की थी, क्या बोला था आपने? ट्रेपेजियम के अंदर क्या बोला था आपने? ये दो नॉन अपोजिट साइड सर इक्वल। नॉन पैरेलल साइड हाँ इक्वल होती है ना। हाँ। हाँ, तो फिर बात खत्म होगी। हाँ, अब अगर ये दोनों इक्वल है और ये मिड पॉइंट है यहाँ का, है तो इसका पोजीशन वेक्टर इसका पोजीशन वेक्टर सेम होगा कि नहीं? हाँ सर। हाँ हाँ, तो आप लोग क्या लिख सकते हैं, फ्रॉम 1 and 2 we have A bar plus B bar divided by 2 is equals to B bar plus C bar divided by 2। ठीक है? हाँ, तो इससे क्या फायदा होगा हमें? कुछ भी नाही। सर हे त्या टर्म्स मध्ये लागेल आपल्याला A आणि B बार मध्ये मग त्याचे ते काय म्हणतो आपण XY करून नाही येत सर ते बोर्ड हाँ इकडे बघा रे, यांना इक्वल करायची गरज नाही आहे। आपण E बार आणि F बार फाइंड आउट केले, एक लक्षात घ्या आपने क्या दिखाना है, EF बार इज स्केलर मल्टीपल ऑफ ये दोनों पैकी एक का स्केलर मल्टीपल दिखाना है। तो सीधा EF बार को ले लेना, उनके पोजीशन वेक्टर है ना हमारे पास। तो EF बार मतलब क्या, F बार माइनस E बार। EF बार मतलब F बार माइनस E बार। अब F बार क्या है आपके पास, D बार प्लस C बार बाय 2 माइनस E बार क्या है आपके पास, A बार प्लस B बार डिवाइडेड बाय 2। तो ये क्या हो गया, D बार प्लस C बार माइनस E बार माइनस E बार डिवाइडेड बाय 1/2। तो देखिए मैं अगर इसको रीअरेंज करता हूँ, D बार माइनस A बार लिखता हूँ प्लस C बार माइनस B बार लिखता हूँ डिवाइडेड बाय 2। तो ये क्या बनेगा बेटा, D बार माइनस A बार क्या लिख सकते हो, AD बार और C बार माइनस B बार BC बार। दिस इज डिवाइडेड बाय 4 क्या EF बार। ठीक है, अब ये हमने क्यों किया इसको देखते हैं थोड़ा सा। इसको इक्वेशन 3 बोलते हैं और इसको 4 बोलते हैं। तो फ्रॉम 3 and 4 क्या दिखाई दे रहा है आपको, फ्रॉम 3 and 4 क्या दिख रहा है आपको, AD बार प्लस BC बार दिस इज इक्वल्स टू 2 टाइम्स सॉरी EF बार
EF बार इज इक्वल टू, मैं रिप्लेस करूंगा AD बार प्लस BC बार को इससे, 2 टाइम्स समझ आ रही बात? AD बार प्लस BC बार को मैंने रिप्लेस किया इससे, तो मुझे क्या मिलेगा लैम्बडा प्लस 1 BC बार डिवाइडेड बाय 2। तो बेटा ये क्या हो गया, EF बार क्या हो गया, EF bar is nothing but lambda plus 1 by 2 into BC bar. So this implies EF bar is scalar multiple of BC bar. This implies EF bar is parallel to BC bar. आज स्केलर आएगी नहीं पूर्ण, वही EF bar क्या हो गया, पैरेलल हो गया BC bar को. करते हैं बस. आणि जी दुसरी गोष्ट प्रूव्ह करायला सांगितली ती इथंच प्रूव्ह झाली. And from equation 4 we have magnitude of EF bar, क्योंकि उन्होंने क्या बोला है, length of EF is half of सम ऑफ पैरेलल साइड्स. हाँ, तो पैरेलल साइड से मैग्नीट्यूड का ही AD बार प्लस BC बार डिवाइडेड बाय 2. ठीक है, यहाँ पे रुक जाते हैं और कल मिलते हैं. स्केलर मल्टीपल ऑफ EF bar is scalar multiple of BC bar. BC बार